हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय दी सिंपल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्मी कंपोस्ट विषयी माहिती सांगणार आहे. तसंच मी मीशोवरून जे वर्मी कंपोस्ट मागविलेलं होतं त्याचं देखील अनबॉक्सिंग तुमच्याशी शेअर करणार आहे. ते वर्मी कंपोस्ट झाडांना कशा प्रकारे द्यायचं ते देखील मी शेअर करणार आहे. आणि त्यानंतर वर्मी कंपोस्ट दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये झाडांमध्ये कुठल्या प्रकारचा फरक दिसून आला ते देखील त्याचा रिझल्ट मी म्हणजे तुमच्याशी शो करणार आहे. सो गाईज, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो गाईज, मी मीशोवरून 5 kgची वर्मी कंपोस्टची बॅग ऑर्डर केलेली होती. ॲक्च्युअली पिक्चरमध्ये ही बॅग अशी दिसत होती आणि रिअलमध्ये मला अशी रिसीव बॅग झालेली होती. आणि ऑर्डर देखील त्यांनी खूप डिले केलेला होता. जवळपास 15 दिवसांनी मला ही ऑर्डर मिळालेली होती. त्यानंतर मी तिला या ठिकाणी अशा प्रकारे ओपन केलं आणि आतमध्ये जे वर्मी कंपोस्ट होतं तर क्वालिटी ही मला म्हणजे छान वाटली की तिच्यामध्ये खूप बारीक बारीक असे छोटे छोटे वर्मी देखील होते आणि कंपोस्ट देखील चांगल्या क्वालिटीचं होतं. सो ही वर्मी कंपोस्टची 5 kgची बॅग मला 125 रुपीजला मिळाली होती. आता यामध्ये आज जे हे वर्मी कंपोस्ट आहेत म्हणजे हे छोटे छोटे वर्मी म्हणजे जे गांडूळ आहेत ते तुम्ही देखील पाहू शकतात की किती छान यामध्ये दिसत आहेत. आणि जे कंपोस्टची डार्क जो कलर आहे तो बेस्ट असतो. याला जो ब्लॅक गोल्ड म्हणतात, म्हणजे जे गार्डनर असतात तर याला ब्लॅक गोल्ड म्हणून संबोधत असतात. सो हे खत जे आहे हे तुम्ही ऑनलाईन अगदी इझिली परचेस करू शकता. सो फ्रेंड्स, गांडूळ हा शेतकरीचा मित्र म्हणत असतात हे तर आपल्याला माहीतच आहे. गांडूळमुळे जमीन ही भुसभुशीत राहत असते, तसंच व्हेंटिलेशन देखील या ठिकाणी मेंटेन केलं जात असतं. सो या खताने प्लांट्स हे इझिली न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करतात आणि हळूहळू ते रूट्सला देत असतात. सो वर्मी कंपोस्ट तुम्ही फूल इनडोअर आउटडोअर प्लांट्समध्ये यूज करू शकतात. गार्डनिंगमध्ये याचा वापर केल्याने फुलांचे फळांचे प्रमाण वाढत असते, तसेच त्यांची ग्रोथ देखील चांगली होत असते. आता या ठिकाणी मी मोगरा, कढीपत्ता, गुलाब, गोकर्णी अशा माझ्या सगळ्या झाडांना या ठिकाणी मी वर्मी कंपोस्ट देणार आहे. वर्मी कंपोस्टमध्ये भरपूर असे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात लाईक सोडियम, फॉस्फरस, ज्याने झाडांची मुळे ही स्ट्रॉंग होत असतात. वर्मी कंपोस्टचा वापर केल्याने रोपांची वाढ झटपट होते, तसेच कीड देखील यांना लागत नाही किंवा कमी लागत असते आणि यांचे जे रूट्स असतात ते देखील स्ट्रॉंग होत असतात. सो आता आपण ज्यावेळेस वर्मी कंपोस्ट देणार असतो सो आता यांचा आपण रेशो पाहूया. मातीचे आणि वर्मी कंपोस्टचे प्रमाण हे किती असावे? सो 2:1 असा यांचा रेशो असायला हवा. सो या ठिकाणी मी 2:1 चा रेशो यूज करणार आहे. म्हणजे 2% माती आणि त्याचा 1% कंपोस्ट असे प्रमाण आपल्याला घ्यायचे आहे. जर तुम्ही सॉइल पॉटिंग तयार करणार असणार तर त्या ठिकाणी हा रेशो तुम्ही नक्कीच यूज करू शकता. पण या ठिकाणी आपल्या कुंड्या ह्या ऑलरेडी मातीने फिल केलेल्या आहेत. सो मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की रिंग पद्धतीने म्हणजे साईडने पूर्णपणे अशी माती रिमूव्ह करून घेतली. त्यानंतर त्यामध्ये वर्मी कंपोस्ट ॲड केलं आणि पुन्हा वरती अशा प्रकारे बारीक मातीची एक लेअरिंग करून घेत होती. कंपोस्टचे असे प्रमाण घेतल्यास तुम्हाला 6 महिन्यांपर्यंत इतर दुसऱ्या खताचा वापर करायची गरज नसते आणि हे प्रमाण ॲक्युरेट आहे. सो आता या ठिकाणी मी अशा प्रकारे सर्व कुंड्यांमधली माती रिमूव्ह करून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी रिंग मेथड यूज करू शकता. संपूर्ण कडेने जर अशी माती काढून घ्यायची आणि या ठिकाणी तुम्हाला जोपर्यंत झाडांची मुळं दिसत नाही तोपर्यंत तुम्ही ही माती काढून घ्यायची आहे. मुळं दिसायला लागली की यात आता आपण कंपोस्ट घालून घेऊया. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे मातीची लेअर करून घ्यायची आहे. जर तुम्ही रिपॉटिंग करणार असाल तर त्यात कंपोस्ट लावून 1 दिवसासाठी ती माती तशीच राहू द्या आणि मग सेकंड डेला त्यामध्ये तुम्ही रोप लावू शकतात. याने कंपोस्ट हे पूर्णपणे मातीमध्ये छान प्रकारे मिक्स होऊन जाईल. गांडूळ हे जमिनीत राहून जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातात आणि ते खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरातील आवश्यक असा भाग ठेवून उर्वरित भाग हा विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतात. त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट फर्टिलायझर असे म्हणत असतात. सो या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त 10% भाग हा ठेवत असतो आणि बाकीचा 90% भाग हा शरीरातून बाहेर टाकत असतो. गांडूळ खतासाठी आईस
मिनिया फेटिका, पेरिऑनिक्स, युट्रिलस व लॅम्पिटो अशा 4 प्रजाती या उपयुक्त असतात. सो यामध्ये देखील छोटे छोटे बरेच असे गांडूळ होते. त्यामुळेच मी या ठिकाणी अशा प्रकारे जे थोडं प्लास्टिकचं झाकण होतं त्याचाच वापर करून त्या ठिकाणी गांडूळ खत टाकून घेत होती. सध्याच्या काळात रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होतो आणि त्याचाच दुष्परिणाम म्हणून मातीचा पीएच बिघडतो. जर आपण कंपोस्ट खत, शेणखत किंवा ऑर्गॅनिक खत वापरले तर याने जमिनीची सुपीकता वाढते. गांडुळांच्या शरीरामध्ये प्रोटोलिटिक, सेल्युलोलायटिक आणि लिग्नोलायटिक एन्झाईम्स असतात. गांडूळ खतांमध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध असतात. गांडूळ खताने पाण्याचा योग्य निचरा होतो व रोपांवर येणारी रोगराई देखील कमी होत असते. सो गाईस, अशा प्रकारे मी या ठिकाणी सर्व कुंड्यांमध्ये कंपोस्ट ऍड करून वरून मातीची लेअरिंग करून घेतली होती. आता लास्ट तुम्ही सर्व रोपांना पाणी देऊ शकतात. पण सध्या पावसाचे वातावरण आहे आणि मला वाटत होतं की आज पाऊस देखील येणार आहे. सो मी या ठिकाणी पाणी यांना दिलेलं नव्हतं. पण अशा प्रकारे कंपोस्ट दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी नक्कीच पाण्याचा वापर करू शकतात. सो तुम्हाला देखील मिशोवरून हे वर्मी कंपोस्ट परचेस करायचं असेल तर नक्कीच करू शकतात. क्वालिटी देखील छान आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बरेच असे छोटे छोटे भरपूर असे गांडूळ देखील आहेत आणि खताचा जो कलर आहे तो देखील डार्क आहे. सो या ठिकाणी माझ्या सर्व कुंड्या रेडी झालेल्या होत्या कंपोस्ट देऊन. यानंतर 4 दिवसांचा रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता तुम्ही बघू शकता की गुलाबाला एकही फुटवं नव्हतं. तसंच मोगऱ्याला देखील या ठिकाणी एक्स्ट्राचे असे कुठलेही ब्रांचेस आलेले नव्हते. पण ज्यावेळेस कंपोस्ट दिले गेले आणि कंपोस्ट दिल्यानंतर 4 दिवसांमध्ये सर्व रोपं ही टवटवीत झालेली होती आणि एक्स्ट्राचे असे गुलाबाला देखील शूट्स तयार झालेले होते. सो गाईस, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की गुलाबाला छानपैकी नवीन असे बेसल शूट्स तयार झालेले होते. तसेच मोगऱ्याला देखील 2 ते 3 ठिकाणी बेसल शूट्स आलेले होते. कढीपत्ताला देखील किती छान प्रकारे असा टवटवीत झालेला होता. सो हे वर्मी कंपोस्ट हे मला फायदेशीर ठरलेले आहे. तुम्हाला देखील मागवायचे असतील तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन परचेस करा आणि अशा प्रकारे तुमच्या रोपांना नक्कीच देऊ शकतात आणि ते भरपूर असे फायद्याचे देखील आहे. सो गाईज, आजचा हा वर्मी कंपोस्ट विषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कारण की असेच गार्डनिंगचे छान छान आणि नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन माहितीसहित. तोपर्यंत मात्र बाय.